नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 13वा हिऱ्याची अंगठी याचे वाचन आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. हा पाठ म्हणजे एक शिकवण आहे की आपल्या समोरचा कसाही वागला तरी आपण आपल्या चांगल्या वर्तनातून त्याला त्याची चूक दाखवून द्यावी. क्षमा हा सगळ्यात मोठा गुण आहे. प्रत्येक गोष्टीला जशास तसे उत्तर न देता आपण चांगले वागूनही समोरच्याला त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देऊ शकतो. चला तर मग आपण आता पाठाचे वाचन करूया. हिऱ्याची अंगठी. बगदाद शहरात कासम नावाचा एक हिऱ्याचा व्यापारी राहत होता. स्वभावाने तो नास्तिक होता. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा. त्याच्या अगदी उलट त्याची पत्नी शबाना होती. ती अहोरात्र अल्लाचा जप करायची. एके दिवशी लतीफ नावाचा एक गाढवाचा व्यापारी त्यांच्या दुकानात आला. त्याने हिऱ्याची अंगठी कासमकडे गहाण ठेवली व त्याच्याकडून दिनार घेतले. लतीफ कासमला म्हणाला, कासम भाई, अनेक कठीण प्रसंगात सुद्धा ही अंगठी मी कोणालाच दिली नाही. मात्र दामदुपटीने तुझे दिनार परत केल्यानंतर तू माझी ही अंगठी मला परत दिली पाहिजेस. मुलांनो, इथे कासम नावाचा हा हिऱ्याचा व्यापारी आहे आणि लतीफ नावाचा एक गाढवाचा व्यापारी. त्याला दिनारांची गरज आहे म्हणून त्याने त्याच्याकडे असलेली हिऱ्याची अंगठी या कासमकडे गहाण ठेवायचे ठरवले. कासमने ती अंगठी तिजोरीत ठेवली व पुन्हा ती अंगठी निहाळू लागला. त्याला ती अंगठी स्वतःजवळ राहावी असे वाटू लागले. दुकान बंद करून तो घरी गेला. घरात पाय ठेवताच त्याने शबानाला हाक मारली. शबाना आल्यावर त्याने तिला अंगठीची गोष्ट सविस्तर सांगितली. बघा मुलांनो, या पॅराग्राफमध्ये आपल्याला कळतंय की कासम नावाचा जो हिऱ्याचा व्यापारी आहे त्याच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि त्याला ती लतीफची अंगठी त्याच्याकडेच राहावी असे वाटू लागले. आणि तो घरी आल्यानंतर त्याने ही सर्व गोष्ट आपल्या पत्नीला म्हणजेच शबानाला सांगितली. हिऱ्याची अंगठी आपल्याकडे राहावी असं मला वाटते, कासम शबानाला म्हणाला. कासमचे विचार ऐकून शबाना त्याला म्हणाली, तोबा तोबा, दुसऱ्यांचं धन आपल्याकडे ठेवणं पाप आहे. त्याने तुमच्याकडून घेतलेले दिनार परत केले की त्याची अंगठी त्याला परत करा. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी लतीफ दिनार घेऊन कासमकडे आला. कासमने त्याला ओळख दाखवली नाही. बघा, इथे लतीफ म्हणाला होता की मी कठीण प्रसंगात सुद्धा ही अंगठी कधीच कुणाला दिली नाही, परंतु मी जेव्हा तुझे दिनार परत करीन, दामदुपटीने परत करीन म्हणजे डबल अप, तर जेव्हा मी ते दिनार तुला परत करीन तेव्हा तू ही माझी अंगठी मला परत दिली पाहिजेस, असा व्यवहार त्या दोघांमध्ये ठरला होता. पण आता कासमच्या मनात ती अंगठी स्वतःकडेच राहावी असा विचार सुरू झाला होता. म्हणून जेव्हा कासमकडे लतीफ खूप दिवसांनी जेव्हा लतीफ दिनार घेऊन कासमकडे परत आला तेव्हा कासम त्याला म्हणतो की त्यानंतर तू मला कधी भेटलाच नाहीस, म्हणून मी ती अंगठी एका व्यापाऱ्याला विकली आणि भांडवल सोडवून घेतलं. भांडवल म्हणजे कासमचा अडकलेला पैसा, म्हणजेच कासमसाठीचं असलेलं भांडवल आहे. लतीफला खूप वाईट वाटले. अल्लाह तुला कधीच माफ करणार नाही असे म्हणून लतीफ निघून गेला. मध्यरात्री कासमला एकाएकी खोकल्याची उबळ आली. त्याचा खोकला काही थांबेना. शेवटी कोणीतरी जाऊन लतीफला ही गोष्ट सांगितली. लतीफने लगेच आपल्याबरोबर वनौषधी घेतली व तो धावतच कासमच्या घरी आला. त्याने आपल्या बटव्यातून वनौषधी काढल्या व त्या कासमला देऊन तो निघून गेला. बघा मुलांनो, कासमने लतीफची हिऱ्यांची अंगठी दिली नाही, पण जेव्हा कासमला खोकल्याचा त्रास होत आहे, उबळ आली आहे आणि खोकला थांबत नाहीये, त्याचा त्रास जेव्हा लतीफला कळाला तेव्हा लतीफ लगेच धावतच त्याच्या घरी आला आणि कासमसाठी त्यांनी येताना वनौषधी सुद्धा आणली होती. ती वनौषधी दिली आणि तो निघून गेला. मग थोड्या वेळाने कासमचा खोकला थांबला.
त्याला आता बरे वाटू लागले. त्याला आपली चूकही कळाली. त्याने लतीफची माफी मागितली. लतीफने कासमला माफ केले. बघा, या गोष्टीचे तात्पर्य आहे की उपकारांची जाणीव ठेवावी. म्हणजेच जसे या गोष्टीमध्ये, या पाठामध्ये कासम विसरला होता की जेव्हा लतीफ दिनार दामदुपटीने परत करेन तेव्हा त्याला त्याची अंगठी परत द्यायला हवी, है ना? पण जेव्हा जाणीव झाली तेव्हा कासमने त्याला त्याची अंगठी परत केली असेल. दुसरं तात्पर्य आहे, जशास तसे न वागता आपल्या चांगल्या वर्तनातून समोरच्यास त्याची चूक दाखवता येते. मुलांनो, कोण चांगलं वागलंय बरं? बरोबर, लतीफ. कासम कितीही वाईट वागला, त्याने त्याला त्याची अंगठी परत दिली नाही, तरीही लतीफने त्याचा चांगुलपणा सोडला नाही. जेव्हा कासम संकटात आहे, त्याला खोकला आला आहे हे लक्षात आलं, तेव्हा लतीफ त्याच्यासाठी वनौषधी घेऊन आला. आणि तिसरं म्हणजे क्षमा करणे हा सर्वात मोठा गुण आहे. जर लतीफच्या मनात आले असते की होऊ देत कासमला त्रास, तर कदाचित लतीफने कासमसाठी वनौषधी आणली नसती. म्हणजेच क्षमा कोणी केली आहे मुलांनो पाठामध्ये? लतीफने कासमला क्षमा केली आहे आणि म्हणूनच त्याने त्याला वनौषधी दिली आणि त्रासातून मुक्त केले. तर या पाठाचे 3 तात्पर्य आपण पाहिले. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण या पाठाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. धन्यवाद.